बालाजीने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांतिज्योती सावित्री माऊली, धन्य ती क्रांतिज्योती सावित्री माऊली। सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग आणि येथे बसलेले माझे मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। जिच्यामुळे शिकली दीनदुबळ्याची मुले, ती ज्ञानदाती ज्ञानज्योती सावित्री फुले, ती ज्ञानदाती ज्ञानज्योती सावित्री फुले। आज मी आपल्या समोर भारताच्या इतिहासातील एक तेजस्वी नाव म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी मी आपले विचार मांडणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला शाळेत जायला, शिक्षण घ्यायला आणि पुस्तक वाचायला अगदी स्वाभाविक वाटत असेल ना, पण एक काळ असा होता की तेव्हा मुलींना शाळेतील उंबरठा ओलांडण्याची परवानगी नव्हती। अशा काळात स्त्री शिक्षणाचा दिवा उभ्या देशात लावणाऱ्या महान स्त्री म्हणजे सावित्रीबाई फुले। महान स्त्री म्हणजे सावित्रीबाई फुले। दरवर्षी आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरी करत असतो। कोण होत्या या सावित्रीबाई? ज्ञानबंदी साखळी दंडांनी जेरबंद झालेल्या महिलांना ज्ञान सदर्भाची पहाटपाहणी करणाऱ्या ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई। समस्त स्त्रियांचे भविष्य नाकारणाऱ्या व्यवस्थेविरुद्धचा बुलंद आवाज म्हणजे सावित्रीबाई। सावित्रीबाई शिकल्या आणि मुलींना शिकवलं। हे बोलायला वाचायला खूप सोपं आहे, पण त्या ज्या परिस्थितीत शिकल्या आणि मुलींना शिकवलं त्या परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला तर खऱ्या अर्थाने सावित्रीबाई कोण होत्या आपल्याला नक्कीच कळेल। स्त्रियांना दुय्यम दर्जा देणाऱ्या समाजाला न जुंपता सावित्रीबाईंनी स्त्रीमुक्ती आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला। 1 जानेवारी 1848 रोजी त्यांनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली। स्त्रियांनी शिकणे व शिकवणे हे धर्माला अनुसूक नाही असे काही कर्मठ लोकांना वाटत असे। अशा लोकांनी सावित्रीबाईंना कठोर विरोध केला। सावित्रीबाई शाळेत जायला निघाले की हे विरोधक त्यांच्यावर शेण, चिखल, दगड फेकत, पण सावित्रीबाईंनी या सगळ्यांना खंबीरपणे तोंड दिले। स्त्रियांना अबला म्हटल्या जाणाऱ्या दुर्लभ स्त्रियांना सावित्रीबाई सरस्वती ठरल्या। महिला ही अबला नाही तर खरी दुर्गा आणि रणरागिणी आहे। स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपली कर्तबगारी सिद्ध करू शकते, हे सावित्रीबाईंनी महिलांना पटवून दिले। सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणापुरतेच आपले कार्य मर्यादित ठेवले नव्हे तर विधवांची परिस्थिती सुधारावी आणि बालहत्या थांबावी म्हणून आश्रम उभारले। ज्योतिबा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक सामाजिक दुराई सावित्रीबाईंनी यशस्वीरित्या सांभाळली। स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या दीनदलितांना मायेने जवळ घेणाऱ्या आणि ज्योतिबांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षणाचा दिवा उभ्या देशात लावणाऱ्या महान स्त्री म्हणजे सावित्रीबाई फुले। सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू देखील समाजसेवेचा व्रत करत असताना झाला। पुण्यामध्ये 1996 ते 97 मध्ये प्लेगची साथ पसरली होती। सावित्रीबाईंनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता प्लेगच्या रुग्णांची सेवा केली। अशात या आजाराने त्यांना घासले गेले आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांची प्राणज्योत मावळली। त्यांनी जगाला निरोप घेतला। शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल की स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती, म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री, जय हिंद, जय महाराष्ट्र।